आता वाजलेत सकाळचे 10:15 बघू शकता. आज आम्ही निघणार आहे भरतीच्या प्रवासाला. आज सकाळपासून ओमकार अभिषेक दोघं पण शांत आहेत. म्हणजे आमचं एक्साइटमेंट आता गेली पूर्ण घरी जायचं म्हटल्यावर. पण हे 5 दिवस लक्षात राहण्यासारखे गेले. कुठेही गोव्यामध्ये आम्हाला ऑफ सीझन आलेलं त्यामुळे कुठे गर्दी वगैरे नाही मिळाली आणि सगळे स्टेज पण चांगले मिळले होते आम्हाला. अभिषेकने ज्यानुसार खायच्या पण जागा शोधल्या होत्या त्या पण सगळ्या चांगल्या होत्या. कुठे असं झालं नाही की का आलो इथे वगैरे. तर आता निघू आम्ही, पोचू रात्रीपर्यंत. मला वाटतं 11-12पर्यंत पोचू. मध्ये अभिषेकला मला वाटतं मच्छी घ्यायला थांबायचं खूप ना, तर तिथे थांबू. मला आवडली तर मी पण घेऊ. थोड्या वेळात निघू आम्ही. हॉस्टेलमधून चेकआउट करणार आहे. चेकआउट करून बॅक टू द होम. आणि इकडे बघा आपण गाडी पार्क केली होती. तर ह्या दोघांचं आवरलं का बघू आता रूममध्ये. मी बाहेर आलो तर झालं होतं, चेन वगैरे फक्त लावायचं होतं. झालं का आवरून? अरे चल मग. क्या बघा, हे आमचे मॅनेजर होते समर हॉस्टेलचे. त्यांनी खूप आम्हाला मदत केली. आपका नाम? मेरा नाम संजीव है. कधी पण गोव्याला याल पालोलेम बीचच्या जवळ तर यांच्याकडे तुम्ही राहू शकता. चांगली सर्व्हिस देतात ते आणि मदत पण करतात. काही गरज लागले तर सामान. मला गाडी घेऊन आता सामान ठेवतो. आम्ही निघलोय आणि आम्हाला आता निमंत्रण आलंय. अबे निमंत्रण आले, जातो का? वाटायला आलता. गोवा बॉर्डरला आम्ही पोचलो. थोड्या वेळाने महाराष्ट्रात एंटर करू. गॅस भरायला गाडी थांबवली. गोवा नॅचरल गॅस. आम्ही आता आलो वेंगुर्ल्याला दुपारचं जेवण करायला. सकाळी काय नाश्ता वगैरे नव्हता केला. चिप्स वगैरे खाल्लेले जे गाडीत होते ते. तिथे हॉटेल आहे गजाली आणि समोर समुद्र वेंगुर्ल्याचा. चला कोपऱ्यात. असं इथेपासून आम्ही जेवणार आहे. समोर समुद्र किनारा. आम्ही काय या हॉटेलमध्ये जेवलो नाही. अभिषेकला तिथे चपाती होती म्हणून आम्हाला काय कोंबडी वडे खायची होती. तरी ते नुसती चपातीच खायची होती भाजीसोबत. आणि थाळी पण नव्हती. थाळी ऑप्शन नसल्यामुळे अभिषेक म्हणला दुसरीकडे जाऊ. तिकडे आता बघितले फोटो वगैरे, तिथे तर दाखवते थाळी. नसली तर आता तिथंच खायला लावूया. आता तिकडून कॅन्सल करून आम्ही इथे कोकणची आई हॉटेलमध्ये आलो. हे असंच लोकल हॉटेल आहे. इथे नारळाची बाग आहे आणि इकडे आम्ही आता जेवायला थांबलेलो हॉटेल आहे. गरम पण होत नाही इथे. गोव्याला जास्त गरम होत होतं. बाहेरच बसणार आहे आम्ही. सुरमई थाली आता आम्ही तिघांनी खाल्ली. पोटभर जेवण झालं. घावणे आणि आंबोळी घेतल्या होत्या. पण काय चिकन वडे नाही भेटले. कोंबडी वडी नाही भेटली. नाराज झाला अभिषेक. पण घावण्याने पोट भरले. घावण्याने आंबोळी पण चालला होती म्हणून आम्ही ते चूज केलं. अच्छा, चपाती नव्हती. प्रायोरिटी तुझी कोंबडी वडीच होती ना? प्रायोरिटी वडी आणि रस्सा खायचा होता.
यानंतर मी कोणतीच व्हिडिओ बनवली नाही, कारण असं काय दाखवण्यासारखं मला दिसलं नाही. आम्ही तिघेही रोडचा आनंद घेत घरी चाललो होतो. आता आम्ही पोचलोय कामोठ्याला आपल्या घरी. जवळजवळ सकाळी 10:30 वाजता निघलेलो आणि आता 1 वाजता आम्ही घरी पोचलो. मध्ये दुपारी जेवायला थांबलेलो, सकाळी काय नाश्ता नव्हता केला आणि रात्रीचं जेवण इकडे साईकृपाला केलं आपण. इकडे भूषण पण आलता, गोव्याला तर येतं नाही असं विचारायला, पण जेवायला तर आला शेवटी. बघूया परत कधी त्यासोबत जाता येईल. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली आपली व्हिडिओ. अशाच व्हिडिओ मी पुढे पण करत राहू की नको, त्याबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.